नाशिक येथे वेस्टेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या बोगस कंपनीवर खत नियंत्रण आदेश 1985 अन्वये गुन्हा दाखल। नाशिकमध्ये पाथर्डी फाटा येथील वेस्टेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या आउटलेटमध्ये शेतकऱ्यांना विक्री हेतू विनापरवाना कॅरियर बेस कॉन्सर्शिया फॉस्फेट सोलोबिलायझिंग फंगल बॅक्टेरिया ही जैविक संशयित खतं मिळून आली। सदर संशयित जैविक खताचा वेस्टेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड शॉप नंबर 104 अटलांटा शॉपर्स पाथर्डी फाटा नाशिक यांच्याकडे खत विक्रीचा परवाना नसल्याने त्यांना 22 मे रोजी कारणे दाखवा नोटीस बजावली होती। मात्र खत उत्पादक ऑलविन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट नंबर 174 सेक्टर नंबर 1 इंडस्ट्रियल एरिया पीथमपूर थार मध्य प्रदेश किंवा विपणनकर्ता वेस्टेज मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड 89 ओखला इंडस्ट्रियल एरिया नवी दिल्ली किंवा विक्रेते यांनी आजपर्यंत खुलासा सादर केला नाही। यास्तव डॉक्टर जगन भावराव सूर्यवंशी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नाशिक यांनी उत्पादक ऑलविन इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या विक्रेत्या रुपाली सुशील खिंवसरा आणि लियाकत अली खाटिक यांच्या विरोधात खत नियंत्रण आदेश अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 आणि भारतीय संहिताचा भंग केल्याप्रमाणे 3050 ग्रॅम वजनाचा रक्कम रुपये 11,915 मूल्य असलेला संशयित जैविक खताचा साठा जप्त करून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। सदरची कामगिरी राहुल शिवाजी अहिरे कृषी अधिकारी पंचायत समिती नाशिक, सुरेश महादू डगळे कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी नाशिक कार्यालय, दीपक नानासाहेब सोमवंशी मोहीम अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, पोलीस कॉन्स्टेबल श्रीमती वैशाली पवार व श्री सुखदेव अहिरे यांनी सहकार्य केलं आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक युवराज शिरसाट करीत आहेत। शेतकरी बांधवांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना अधिकृत परवानाधारकांकडून पक्कैया बिलात खरेदी कराव्यात असे आवाहन माननीय सुभाष काटकर विभागीय सहसंचालक नाशिक यांनी केले आहे। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण नाशिक।